ट्रेनिंग घेतोय. हा सगळा प्रवास मी माझ्या शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय. 1-2 तास बसून हे सगळं लिहिण्याचा प्रयत्न केलाय. जीएसटीची सगळी बॅच आहे ना समोर. चला आपलं सगळ्यांचं इथं वर्णन केलेलं आहे. चला चालू करू. 3B रिफंड आणि स्क्रुटिनीच्या चक्रातून म्हटलं थोडं बाहेर पडून बघू. 3B रिफंड आणि स्क्रुटिनीच्या चक्रातून म्हटलं थोडं बाहेर पडून बघू. वनामतीची येता हाक म्हटलं तिच्या पंखाखाली फार नाही किमान महिनाभर तरी जगू. बॅगा बोजा दप्तर पिशव्या भरून आम्ही वनामतीची वाट धरली. बॅगा बोजा दप्तर पिशव्या भरून आम्ही वनामतीची वाट धरली. इथलं ऊन बघून मात्र आमची पहिल्याच दिवशी चिरली. गेटवरूनच आत डोकावला असता त्या गेटवरूनच आत डोकावला असता आपल्या वर्षा आणि वनलता उभ्या दिसल्या थाटात. गेटवरूनच आत डोकावला असता त्या आपल्या वर्षा आणि वनलता दिसल्या उभ्या थाटात. माझं फक्त शरीर पोचलं होतं नागपुरात. डोकं मात्र अजूनही फिरत होतं NGTP नावाच्या घाटात. फुले रोपटे आणि झाडांनी खूप सुंदर सजवला होता वनामतीचा परिसर सगळा. फुले रोपटे आणि झाडांनी खूप सुंदर सजवला होता वनामतीचा परिसर सगळा. थोडं निरखून बघितलं की दिसायचा प्रत्येक फुलाचा रंग वेगळा. तीही काय वनामती होती. अरे तीही काय वनामती होती. सगळेच सोबत असायचे. चेहरे ते वेगळे जरी सगळे सारखे दिसायचे. त्या कॅन्टीनमध्ये तर दररोज वेगळाच सण साजरा व्हायचा. तिथली ताटे चमच्यानी वाटका मला दिवाळीतल्या पंथीसारखा भासायचा. जेवणासोबतच्या त्या ताकाची ती धुंदीच असायची वेगळी. जेवून झाल्यावर 10 मिनिटं का असेना झोपून जायची सगळी. चला आता थोडं आपल्या वर्गात जाऊ. प्रत्येकाची ओळख माझ्या शब्दांनी मांडता येते का पाहू. आता इथे थोडी फॉर्मॅलिटी मी पाळली नाही. सर आणि मॅडम असा कोणताही पुढे पाठीमागे लावलेला नाही. त्यामुळे तुषार नावाचा वक्ता या टोळीचं नेतृत्व करायचा. जेवून झाल्यावर रात्री मात्र मॅडमचा कॉल आला रे श्रीधर असं सांगून गार्डन बाहेरील पार्किंग मध्ये घुसायचा. मयूर खडसेचा कोणताच ठाम पत्ता नसायचा. तुम्ही कुठेही जा तो तुमच्या आधी तिथे त्याच्या पाण्याच्या बॉटल सोबत दिसायचा. प्रत्येक टोळी सादर होण्याकरता आदल्या दिवशी मीटिंगसाठी बसायची. आमच्या ग्रुपला तिच्या शब्दांनी धार लावायला मात्र आमच्याकडे चैताली नावाची तलवार असायची. सुमन सरांच्या कहाणीतून अनुभवाचा झरा व्हायचा आणि मध्येच एखादा अर्चना नावाचा गळा सुरेल आवाजात गायचा. प्रमोद म्हणून एक न्यूट्रिशन आरोग्याचे धडे द्यायचा. तेवढ्यात सोनार नावाचा माझा मित्र हाताला धरून मला क्रिकेटच्या मैदानात न्यायचा. आकाश गणेश आणि उबाळे सर यांचा एक वेगळाच धाक असायचा. सकाळी नाश्त्याला यांच्या प्लेटमध्ये 4 अंडी 3 केळी आणि 1 पाव मला दररोज दिसायचा. संध्याकाळी क्लास सुटल्यावर इथं प्रत्येकाची वेगळी दुनिया असायची. माझ्यासारख्या गरीब पोरांची बोटं मात्र त्या व्हॉलीबॉलच्या जाळीत फसायची. त्या व्हॉलीबॉलचा खेळ तो इतका रंगायचा. बीडीओ झाला आपला मयूर मात्र त्या बॉलची वाट बघत एका कोपऱ्यात उभा असायचा. अचानक आमच्या सोबत खेळणाऱ्या आबा मधला नॅशनल ट्रेनर जागा व्हायचा आणि नवीन रुजू झालेल्या खेळाडूंना तो व्हॉलीबॉलचे धडे द्यायचा. महिन्याभरातले सगळे रविवार ट्रिपसाठी राखीव असायचे. ठरलं तर मग अक्षय आणि गवळी नियोजन कमिटीवर बसायचे. ताडोबातली ती हिरवी जीप वाटेल तसे पळवायचे. वाघ नाही तर वाघाच्या पायाचे ठसे फक्त दिसायचे. ट्रिपच्या शेवटी मग इतका थकवा भरायचा की फक्त डोळे जरी झाकले तरी माझा बेड मला देवासारखा दिसायचा. शेवटी त्या थकव्याने भरलेल्या ट्रिपचा शेवट व्हायचा. मात्र बस मधून उतरताना मागे वळून पाहिले असता
सरिता, प्रियांका आणि प्रज्ञाचा उत्सव मला त्या दिवाळीतल्या रॉकेट सारखा दिसायचा. क्षेत्रभेटीच्या निमित्ताने एक वेगळाच बगीचा फुलायचा. क्षेत्रभेटीच्या निमित्ताने एक वेगळाच बगीचा फुलायचा. वनामतीचे गेट सोडायच्या आधीच गाण्यांच्या भेंड्यांनी भरलेला गुलाब मला त्या बसमध्ये दिसायचा. मध्येच रंभाओचा आवाज कानावर पडायचा. मध्येच योगेशच्या रंभाओचा आवाज कानावर पडायचा. आणि मग आमच्यामधला आनंद बघून आमचा डिप्रेशन नावाचा डिफॉल्टर स्वतःच रडायचा. कल्चरलची तर तयारी जोरदार चालायची. हे आता थोड्या वेळापूर्वी लिहिलं. कल्चरलची तर तयारी जोरदार चालायची. आणि मग आकाशमध्ये सुधा आणि श्रीधरमध्ये पार्वती घुसायची. ले पंगा म्हणून मारुतीने एंट्री मारायची. आणि मग लक्ष्मण काकांनी या कार्यक्रमाला चावी द्यायची. वनामती मधला हा महिना आम्हाला उन्हाळ्याची सुट्टीच वाटायचा. या उन्हाळ्याच्या सुट्टीत चाटे सरांच्या रूपात आम्हाला आमचा मामा दररोज भेटायचा. चला आता त्या शेवटच्या दिवसाचा सुद्धा सूर्यास्त होईल. जवळ आले, 4 दिवस राहिले. चला आता ते शेवटच्या दिवसाचा सुद्धा सूर्यास्त होईल. आणि प्रत्येक इथं बसलेलं पाखरू आपापल्या घरट्याकडे परत जाईल. पण ज्ञानाने भरून असलेली ही आपली वनामती मात्र येणाऱ्या प्रत्येक पाखरांच्या पंखांना बळ देत राहील.